आज जर तुमच्या आयुष्यातून सगळे लोक दूर गेले असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण देवाने तुम्हाला सोडलं नाही, तर त्याने तुम्हाला वाईट लोकांच्या गर्दीतून बाहेर काढले. तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला घडवण्यासाठी. पण 90% लोकं या टप्प्यावर आल्यावर एक मोठी चूक करतात आणि देवाचा प्लॅन समजूनच घेत नाहीत. आज मी तुम्हाला सांगणार आहे, की देव तुम्हाला एकटं का ठेवतो आणि त्यामागे देवाचा कोणता मोठा प्लॅन आहे. काही वेळेस लोक आपल्यापासून दूर जातात आणि मग तुम्हाला वाटतं, लोक माझ्यापासून दूर गेले म्हणजे मी चुकीचं आहे, माझ्यात काहीतरी कमी आहे. पण खरं सत्य काय आहे ते तुम्हाला माहिती आहे का? कारण देवाला तुला काहीतरी मोठं द्यायचं असतं. त्यामुळे देव तुझ्या आजूबाजूचं वातावरण बदलून टाकतो. देव तुम्हाला एकटं का पाडतो? कारण तुम्ही लोकांवर खूप जास्त अवलंबून असता. ते जे सांगतील तेच करता आणि त्यांच्या नकाराने फुटता. मग स्वामी म्हणतात, "आता माझ्यावर विश्वास ठेव. मी सगळं पाहून घेईल." आणि जेव्हा सगळे सोडून जातात, तेव्हाच आपलं नातं देवाशी जोडलं जातं. जेव्हा सगळे सोडून जातात, तेव्हा तुमच्याकडे 2 मार्ग असतात, तुटायचं की घडायचं. पण देव तुम्हाला कधी तुटून देत नाही आणि म्हणूनच देव तुम्हाला एकटं ठेवतो, जेणेकरून तुम्ही स्वतःला शोधाल, स्वतःच्या विचारांना महत्त्व द्याल. स्वामी म्हणतात, झाड जेव्हा मोठं होणार असतं ना, तेव्हा त्याच्या मुळांना आधी खोलवर रुतावं लागतं. वरून काही दिसत नाही, पण आतून मोठं काम सुरू असतं. तुमचं आयुष्यही तसंच आहे. बाहेरून एकदम रिकामं, पण आतून देव तुमची मुळे मजबूत करत असतो. पण काही लोकं एकटेपणातून पळायला लागतात. त्यांना शांतता सहन होत नाही. म्हणून ते लगेच कुणाच्या ना कुणाच्या सहवासात राहू लागतात, रिकामेपणा भरून काढण्यासाठी. पण देवाने तुम्हाला एकटं ठेवलं असताना, परत तुम्ही त्या आवाजाच्या दिशेने का पळता? स्वामी म्हणतात, जर तुम्ही बाहेरचं उत्तर शोधत बसाल, तर आतमध्ये बदल कधीच घडणार नाही. स्वामी सांगतात, जेव्हा सगळे दूर जातात, तेव्हा वाईट शक्ती आपल्यापासून दूर जाते आणि देव आपल्याजवळ येतो. तो तुम्हाला सामान्य आयुष्यासाठी नाही, तर देवाला तुम्हाला चांगलं आयुष्य द्यायचं असतं. म्हणूनच पळू नका, तक्रार करू नका, विश्वास ठेवा. जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडतं. कारण जे घडतंय ते तुमच्या विरोधात नाही, तुमच्या भल्यासाठीच असणार आहे. आज जर तुम्ही एकटे असाल तर लक्षात घ्या, देव कुणालाही कारणाशिवाय वेगळं करत नाही. हीच तुमची परीक्षा आहे, हीच तुमची तयारी आहे जिंकण्याची. आज लोकं तुमच्यासोबत नाहीत, कारण उद्या तुम्ही जिथे जाणार आहात तिथे सगळ्यांना जागा नसते. स्वामी म्हणतात, ज्यांनी तुम्हाला एकटे सोडले ते चुकीचे नव्हतेच. ते फक्त तुमच्या पुढच्या अध्यायाचा भाग नव्हते. म्हणूनच आज तू रडू नको. तुला खूप उंचावर नेण्यासाठी देवाने तुला एकटं ठेवले. आणि लवकरच तुमचं आयुष्य इतकं बदलेल की तुम्ही मागे वळून बघाल आणि शांतपणे म्हणाल, "देवा धन्यवाद, तू मला एकटं ठेवलंस. म्हणूनच मी आज इतका मजबूत आहे." श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी होता, तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि अशाच आध्यात्मिक आणि स्वामींचे विचार ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.